जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जेल में डालने के नाम पे आप लोग डराएंगे, वो थोड़ी चलने वाला। आप ये बात कीजिए ना कि चर्चा क्या है, शहर में हो क्या रहा है। सिंधिया साहब जब आए तोड़े और फिर बन गया और रातों रात चल रहा है। ऑर्केस्ट्रा पार्क के नाम पे परमिशन दी गई है, तो कितने बजे तक कितने लोगों ने 8 या 10 की परमिशन 30-30 40-40 मिल रहे, बैठना पड़ रहा है। रात को मेल आता है, अगर आप आएंगे तो आपको गिरफ्तार किया जाएगा। किस नियम का हवाला दिया जा रहा है? प्रश्न पूछना यानी गलत के खिलाफ आवाज उठाएंगे तो आप लोग जेल में डाल देंगे। अगर हम ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा जाब विचारण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज उल्हासनगर पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी तोंडाला काळी फीत बांधून मूक आंदोलन करण्यात आलं। परिमंडळ 4 क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई होणे, पोलीस कर्मचाऱ्यांचा खंडणीसारख्या गुन्ह्यात सहभाग, सामान्य नागरिकांवर दिवसेंदिवस वाढणारे हल्ले आणि आरोपी मुकाट, विशेष म्हणजे दिव्यांग कायदा लागू असताना गुन्हा दाखल करण्यास विलंब, तडीपार गुंड शहरात वावरत असताना कारवाई न होणे असे अनेक विषय घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने ठिय्या आंदोलन केलं। यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दालनात आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आला आहे। विषय क्लियर कट होता। परिमंडळ 4 अंतर्गत जे काय अवैध धंदे चालत आहे, जो परिमंडळ 4च्या अंतर्गत दिव्यांगांना त्रास सोसावा लागतोय, एखादा दिव्यांग ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला जातो त्यावेळी त्याची तक्रार घेतली जात नाही, त्याला खूप तुच्छ वागणूक दिली जाते। आणि दिव्यांग कायदा 2016च्या कलम 92 आणि 93 मध्ये एकदम स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की दिव्यांगांना जर कोणी काय अशा प्रकारचा त्रास देत असेल तर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा। अशा स्वरूपाचा कायदा असताना देखील पोलीस प्रशासनाला त्याची जाग येत नाही आणि ही जाग येण्याकरिता आम्ही हे आंदोलन केलं होतं। आम्ही माननीय उपायुक्त साहेबांना भेटलो। उपायुक्त साहेब आज सर्क्युलर काढताय, सगळ्या पोलीस स्टेशनला परिमंडळ 4 मधील सर्क्युलर जाणार आहे आणि त्या सर्क्युलर अंतर्गत दिव्यांगांना हा त्याच्यामध्ये एक थोडाफार लाभ मिळेल की दिव्यांगांना तक्रार देत असताना कोणत्याही प्रकारची अडचणीला सामोरे जावं लागणार नाही। अनेक मारहाणीच्या प्रकरणांमध्ये समोर आले, त्यानंतर काहीतरी बघा, परिमंडळ 4 अंतर्गत सर्रासपणे अनेक कलेक्टर वावरत आहे। पोलीस खात्याचं नाव घेऊन अनेक कलेक्टर हे दलालीचं काम करत आहे, असा आमचा पूर्णपणे एकदम पुराव्यानिशी आरोप होता। यावरती देखील उपायुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही कलेक्टरला आम्ही पाठीशी घालणार नाही। अशा प्रकारचे कलेक्टर आमच्याकडे अस्तित्वात नाही आहे, परंतु जर तसं आमच्या कोणत्या निदर्शनास झालं तर तात्काळ निलंबनाची कारवाई अशा प्रकारच्या कलेक्टरांवरती करण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शहरामधले जे काय अवैधरित्या डान्स बार सुरू आहे, तत्कालीन उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार शहरातले अनेक डान्स बार तोडण्यात आलेले होते, ते पुन्हा नव्याने राजरोसपणे निर्माण करण्यात आलेले आहे। त्यावरती आम्ही प्रशासनाला, शासनाला एकच जाब विचारत होतो की ज्या प्रकारे भारताचं शासनाचं सरकार ज्या प्रकारे आपल्याला एकीकडे सांगतं की गाय वाचवली पाहिजे, पण जर एकीकडे गाय वाचवली पाहिजे तर दुसरीकडे बाई नाचवली पाहिजे, अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे का, हा जाब विचारण्याकरिताच आम्ही इथे आलो। त्यावेळी आयुक्त साहेबांनी आम्हाला एक परिपत्रक दाखवलं, पत्रक दिलेले आहे की त्यांनी माननीय आयुक्त ज्या की महिला आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या, त्यांनी पत्रक दिलेलं आहे की ह्या सगळ्या डान्सबारांवरती पुन्हा नव्याने तोडक कारवाई करण्यात यावी। परंतु आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या आयुक्त जरी महिला असल्या तरी त्या महिलांच्या विषयावरती संवेदनशीलपणे काम करताना दिसून येत नाही आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की प्रभू श्रीरामाचा चौक असलेल्या चौकामध्ये जे हे डान्स बार सुरू आहे, त्या डान्स बारवरती सत्ताधाऱ्यांचेच बॅनर झळकलेले दिसत आहे। सत्ताधारीच ते बॅनर झळकवून एक प्रकारचे हे डान्स बार चालवत आहे का, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की त्याच्यामुळे तर कारवाई करताना अधिकाऱ्यांचे हात थरथर कापताय का, हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। परंतु उपायुक्त साहेब यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या डान्स बार किंवा अशा अवैध धंद्यांना आम्ही बळी पडू देणार नाही, यांच्यावरती पूर्णपणे कारवाई करू आणि अशा कारवाईला कोण जर आडवं जरी येत असेल, कोण जर अडवणूक करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।